हॅलो गाईज, इट्स महेंद्र आर के अँड वेलकम टू आवर चॅनल. तर मित्रांनो, आपण आज माहिती करणार आहे आयुष्यमान कार्डाबद्दल. तर आयुष्यमान कार्डाच्या अगोदर आपल्याला सर्वात आधी आहे ना, आपलं नाव आयुष्यमान कार्डाच्या यादीमध्ये आहे की नाही हे चेक करणं लागतं. तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर सरळ आपल्याला सर्वात सुरुवातीला आहे ना, मी जी लिंक देईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना कॅप्चा फिल करायचा आहे. त्याच्यानंतर खाली आपला स्वतःचा मोबाईल नंबर, म्हणजे तो कोणताही का असा ना, चालू का असा ना, मोबाईल नंबर टाकायचा आहे. मग त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येतो. तो OTP त्या वेबसाईटवरती टाकायचा आहे. मग कॅप्चा फिल केल्यानंतर, मोबाईल नंबर टाकल्यानंतर, OTP फिल केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस ही पुढचं टॅब ओपन होते. तर त्याच्यानंतर आपल्याला तिथं आपलं स्टेट निवडणं लागतं. आपलं जे काही स्टेट असेल तिथं महाराष्ट्र आपलं स्टेट येतं, आपण महाराष्ट्र टाकावे सरळ. आणि देन त्याच्यानंतर पुढचं जे एक कप्पा खोलतो ना, तर आपला आधार नंबर चूज करायचा आहे फक्त. तर आपला आधार नंबर तिथं फिल करायचा आहे. त्याच्यानंतर सर्च बार असतं आणि कॅप्चा असतो. कॅप्चा फिल करून आपल्याला सर्च बारवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये आधार कार्डमध्ये जितक्यांची नावं असतील ना, आपल्याला तेवढ्यांची नावं आपल्याला त्या लिस्टमध्ये दिसून येतील. ती नावं असल्यास आपण आयुष्यमान कार्ड आपलं डाउनलोड करू शकतो सरळ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.